मित्रहो, भारतीय जनता पक्षाकडून मीडियावर, प्रसार माध्यमावर नियंत्रणाचा किंवा दबावाचा आरोप गेल्या काही वर्षापासून होत आहे. मुख्य मीडियावर सुद्धा आता लोकांचा विश्वास उरलेला नाही, कारण बहुसंख्य मीडिया हा केवळ सत्ताधीशांच्या बाजूने आहे हे आता लोकांनाही कळून चुकलेलं आहे. गेल्या काही वर्षापासून हा मीडिया सत्ताधीशांच्या हातातलं खेळणं बनलेलं आहे, बाहुलं बनलेलं आहे. पण आता मात्र भाजपाने केलेली एक खेळी भाजपावरच उलटली असल्याचं दिसलं. भारतीय जनता पक्षानं आखलेली रणनीती त्यांच्याच अंगलट आलेली आहे. मॅक्स महाराष्ट्रानं दिलेल्या माहितीनुसार भाजपानं एक फॉर्म्युला राबवला, बन फॉर्म्युला, आणि तो अपयशी ठरला. शिवाय त्याचा फटका माध्यम संस्थांना सुद्धा बसला. उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत हे रोज सकाळी माध्यमावर येऊन एक बॉम्ब टाकतात आणि मग दिवसभर राजकारणामध्ये त्याची चर्चा होते. आणि मग यालाच काउंटर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने एक खेळी खेळली. संजय राऊत यांची प्रतिक्रिया ज्या ज्या वाहिनीवर प्रसारित होईल त्याच वेळी भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांचा बाईट सुद्धा चालवावा अशा सूचना अनेक वृत्तवाहिन्यांना देण्यात आल्या. केवळ सूचना नाही, तर त्यासाठी वरिष्ठ पातळीवरून सातत्यानं पाठपुरावा आणि दबाव टाकण्यात आल्याची माहितीही प्रसार माध्यम क्षेत्रातील सूत्रांनी दिली असल्याचं मॅक्स महाराष्ट्रानं म्हटलं आहे. संजय राऊत यांना पक्षातील मोठे नेते उत्तर देणार नाहीत, आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता त्यांना पुरून उरेल असा राजकीय संदेश देण्यासाठी भाजपतर्फे नवनाथ बन यांना पुढे करण्यात आलं. यापूर्वी सुद्धा विनोद तावडे यांच्यासह अनेक नेत्यांनी राऊतांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केलेला. मात्र त्यानंतर भारतीय जनता पक्षानं नवनाथ बन यांच्यावरच सगळी जबाबदारी सोपवल्याचं सांगितलं जात आहे. पण या रणनीतीचा उलटा परिणाम भाजपाला भोगावा लागलेला आहे. नवनाथ बन यांचे व्हिडिओ पोस्ट झाले की फेसबुक, एक्स, युट्यूब आणि इंस्टाग्रामवर संबंधित पोस्टच्या खाली नकारात्मक प्रतिक्रियाचा अक्षरशः पूर येत असल्याचं अनेक माध्यम संस्थांच्या सोशल मीडिया टीमचं म्हणणं आहे. अनेक पोस्टवर अश्लील, आक्षेपार्ह आणि संतप्त प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळं त्या पोस्टचे मॉडरेशन करणं सुद्धा अवघड झालेलं आहे. काही वृत्तवाहिनीच्या सोशल मीडिया हँडलच्या विश्वासार्हतेवर आणि डिजिटल रँकिंगवर सुद्धा त्याचा परिणाम होत असल्याची चिंता संपादक व्यक्त करीत आहेत. नवनाथ बन यांची बाईट सक्तीनं चालवल्यामुळं टीआरपी पेक्षा सोशल मीडियावर नकारात्मक परिणाम अधिक होत आहे. माध्यमांच्या विश्वासार्हतेलाही धक्का बसत आहे, अशी तक्रार काही प्रमुख वृत्तवाहिन्यांच्या संपादकांनी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडे केली असल्याचंही सांगितलं जात आहे. भाजपचे नेते मात्र वरिष्ठाकडे बोट दाखवून आपल्या हाती काही नसल्याचं सांगत आहेत. संपादक त्रस्त झालेले आहेत, पण त्यांचाही नाईलाज होऊ लागलेला आहे. नवनाथ बन यांचे जवळपास प्रत्येक व्हिडिओ पोस्ट होतात कमेंट सेक्शन वादाचं केंद्र बनत आहे. संतप्त आणि आक्षेपार्ह प्रतिक्रियांचा महापूर येत असताना दिसतो. पण आता थेट शिव्या सुद्धा घातल्या जाऊ लागल्या आहेत. त्यातच विरोधकांनी एक खेळी करून भाजपाला चांगल्या अडचणीत आणलेला आहे. नवनाथ बन यांच्या विविध व्हिडिओवरील सोशल मीडिया प्रतिक्रिया एकत्रित करून विरोधकांनी एक स्वतंत्र व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओमध्ये विविध माध्यमांच्या पोस्ट खाली आलेल्या प्रतिक्रियांचं संकलन करण्यात आलं आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर आता वेगानं व्हायरल होऊ लागलेला आहे. लोक ही सगळ्या या गमती पाहू लागलेल्या आहेत. त्यामुळे झालं उलट, भाजपाची प्रतिमा उंचावण्याऐवजी हा प्रयोग विरोधकांच्या हातात नवं राजकीय हत्यार देऊन गेल्याची चर्चा सुरू झाली. सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरून भाजपाची धुलाई करणाऱ्या अगणित असंख्य वारे माप अशा कमेंट रोज येत असतात. त्यातून लोकांच्या मनातल्या भावना व्यक्त होतात ना. म्हणजे खरं तर भारतीय जनता पक्षाने या कमेंट वाचायलाच हव्यात. म्हणजे त्यांच्याबद्दल जनमानसामध्ये किती संताप आहे, किती आक्रोश आहे, किती रोष आहे याची सखोल माहिती तरी त्यांना होईल.
आरशामध्ये आपण नक्की कसं दिसतो हे तरी भाजपाला एकदा समजेल, पाहायला मिळेल. लोक आहेत, बोलणार, सोशल मीडिया आहे, व्यक्त होणार. मित्र हो, तुम्हीही व्यक्त व्हा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.